मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 45. चुपके चुपके. धाडकन दार उघडून आत शिरलेल्या जिया अन आर्या. आर्याचा व्हाईट बोर्डवर फुल्ली गोळा पाहून विचारलेला प्रश्न. मला हा गेम न्यू आहे अँड युअर मॉम इज टीचिंग मी, अशी काहीतरी सारवासारव करत राजीवने दिलेलं उत्तर. राजीव अंकल, तुम्हाला खरंच टिकटॅक्टो खेळता येत नाही? आर्याचा निरागस प्रश्न. अन राजीवने अति केविलवाणा चेहरा करत नकारार्थी हलवलेली मान. मेघाने गालात दडवून ठेवलेलं हसू अन जियाच्या चेहऱ्यावरचे अगणित प्रश्न. बट देन स्कूलमध्ये फ्री पिरियडला तुम्ही काय करायचे? अजून एक चौकस प्रश्न. मी स्टडी करायचो. मेघाचे डोळे मोठे झालेच. शहाणे कुठचे, म्हणे स्टडी. मम्मा, तू अंकलला गेम नीट समजावून सांगितले ना? ऑल रूल्स. मेघाने एकवार राजीवकडे पाहत होकारार्थी हलवलेली मान. राजीव, नौटंकी आहात, म्हणे खेळ येत नाही. बिचारी माझी आर्या, कसं काय मान्य केलं तिने? सो हा स्कोअर आहे का? ओके अंकल, नॉट बॅड. तुम्हाला जमेल हा गेम. आज मम्मा जिंकली आहे, नेक्स्ट टाइम तुम्ही जिंकू शकता. पुन्हा राजीव अंकलच्या खांद्यावर हात ठेवत त्याला प्रोत्साहन देणारी आर्या अन शेजारी बसलेली जिया. हो, जिंकायचं आहे एक दिवस. तुम्ही दोघी मला हेल्प करणार ना? येस. दोघीही त्याला बिलगत एकाच वेळी ओरडल्या. दोघींना जवळ घेऊन बसलेला राजीव मेघाकडे पाहत मंद स्मित करत फक्त एवढेच म्हणाला, वी विल विन. अन तिघांना असे आनंदात मस्ती करताना पाहून ती वळली अन बोर्ड पुसू लागली. गालावर येणारं ते गोड हसू लपवण्याचा प्रयत्न. राजीव, हे वी विल विन नक्की कशासाठी आहे? मेघा, अगर जिया आर्या का साथ है तो डरना क्या? वी विल डेफिनेटली विन. वर्गाबाहेर पडत क्लास टीचरकडे समर कॅम्पचे फॉर्म जमा केले. अन जिया आर्या सोबत राजीव मेघा निघाले स्कूल सफरीला. ही आमची फेवरेट प्लेस. जियाने मेघा अन राजीवला इंडोर ऍक्टिव्हिटी हॉलमध्ये आणलेले. येस, ते आमचे कॅरमचे टेबल. दूरच्या टेबलाकडे हात करत आर्याने दाखवले. मेघा अन राजीव कौतुकाने एक एक गोष्टी पाहत होते. आज नव्यानेच शाळेची ओळख होत होती. त्या प्रत्येक जागेला आठवणी जोडल्या गेलेल्या. आम्ही इथे असे केले, जिया इथे असे म्हणाली, आर्याने मला असे समजावले, इथे आमचे छोटेसे भांडण झाले, इथे आम्ही एकमेकींना सॉरी म्हटले. महिन्याभरातील अगणित किस्से. आणि ही तर फक्त वर्षाची सुरुवात होती. जिया आणि आर्याचे बोलणे ऐकणारे मेघा अन राजीव आता शांत होते. काहीच न बोलता फक्त मुलींसोबत चालत होते. जणू काही आजच नवीन ओळख झालेले एकीची मम्मा आणि एकीचा डॅड. तरीही जिया अन आर्याच्या एखाद्या वाक्यावर चमकून पाहत नजरानजर व्हायची. मेघा, सुप्रीम हाऊसमध्ये आपल्याही अशाच आठवणी आहेत. राजीव, महिन्याभरात बरंच काही जमा झालंय आठवणींच्या शिदोरीत. मेघा, त्या सर्व जागा, त्या आठवणी आपल्या मुलींना दाखवायच्या ना? सांगायच्या ना? राजीव, कळतंय सगळं, पण वळत नाहीये. मी विचार करते आहे. टेक्नोसिसच्या कामात स्वल्पविराम मिळालेली मेघा निवांत होती. पण राजीवचा फोन अधूनमधून वाजत होता. मधीच त्याने तिघींपासून थोडेसे दूर होत फोनवर बोलणे. तिने काळजीने त्याला नजरेनेच काही अर्जंट काम आहे का असे विचारणे. आणि त्याने डोळ्यानेच डोंट वरी, नथिंग अर्जंट असे तिला समजावणे. राजीव, खरगपूर प्लांट व्हिजिट कॅन्सल तर केली, पण काहीतरी ॲडजस्टमेंट करावीच लागेल. काम थोडेच थांबणार आहे. मेघा, खरगपूरचा कॉल 12चा होता. तो थोडासा पोस्टपोन करून घेतला. आता लगेच घरी जावेसे वाटत नाही.
अन डोळ्यांच्या या हितगुजापासून अनभिज्ञ जिया आणि आर्या आपल्याच विश्वात दंग होत्या. हातात हात घेऊन बागडत पुढे चालल्या होत्या अन हे दोघे त्यांच्या पाठी. त्या दोघी बऱ्यापैकी पुढे गेल्या आहेत असे जाणवून, मिस जोशी, आपल्याला ते शांघाय डीलचे प्रपोजल एकदा रिव्ह्यू करायचे आहे, त्याने हळू आवाजातच तिला विचारले. मुलींच्या कानी काही पडू नये ही खबरदारी घेत तिने आधी चमकून पाहिले. आत्ता कुठे ऑफिस डिस्कशन करत आहेत, तेही मुली आजूबाजूला असताना. अन मुलींकडे पाहतच, मिस्टर मेहरा, माझ्या लक्षात आहे, पण आत्ता नका बोलू, मुली ऐकतील ना. त्याला समजावण्याचा प्रयत्न. ओके, बट सोमवारपर्यंत पूर्ण करावे लागेल. मला त्यांना मेल करायचे आहे. सोमवार रात्री आय एम गोईंग. त्याचाही कुजबुजणारा आवाज आणि त्याचे ट्रॅव्हलचे ऐकून किंचित उदास झालेला तिचा चेहरा त्याच्या नजरेने टिपलाच. राजीव, आत्ता आलात, जरा कुठे भेटतो बोलतो तोपर्यंत पुढच्या ट्रॅव्हलचे वेध लागलेले असतात. मेघा, आय नो यू आर बिट अपसेट, बट दिस इज माय लाईफ, कांट हेल्प. मी मेसेज करते तुम्हाला, मग कॉल करून डिस्कस करू. त्याला हळूच सांगत ती पुढे निघून गेली मुलींकडे. त्याला टाळत तिच्या अशा लगबगीने पुढे जाण्याने तोही गालातल्या गालात हसत होता. मेघा, हे पण थ्रिलिंग आहे, मुलींपासून लपवत गप्पा करणे, चुपके चुपके. राजीव, तुम्ही पण ना, काय हे गुपचूप कुजबुजणे, काय वाटेल मुलींना, जराही विचार करत नाहीत. ॲक्टिव्हिटी रूम, कॅन्टीन, फुटबॉल ग्राउंड, स्विमिंग पूल, गप्पा मारत बसण्याचे जिन्याचे कोपरे असे करत चौघांची चौकडी शेवटी शाळेमागच्या गार्डन भागात पोहोचली. गार्डनच्या कोपऱ्यात भले मोठे वडाचे डेरेदार झाड, त्याची गारगार सावली अन भोवती बांधलेला पार. इथे बसून डबा खातो आम्ही खूपदा. आर्याने पारावर बसत पाय हलवले. ये आंटी, इथेच बसूया, मज्जा येते झाडाखाली. जियाने मेघाचा हात धरत तिला झाडाकडे नेऊ लागली. अगं इथे नको, इथे कशाला. मेघाने पुन्हा एकदा राजीवकडे पाहिले. जिया, आर्या पण ना, इथे बाहेर गार्डनमध्ये कसे बसायचे. मला काही प्रॉब्लेम नाही इथे बसायला, पण राजीवजींना काय इथे बसवायचे का. सतत AC मध्ये आरामात बसणारे ते इथे थोडीच बसणार. का इथे का नको, छान जागा आहे. शूज काढून ठेवत झाडाभोवती बांधलेल्या पारावर चढत बुंध्याला टेकून आर्याच्या शेजारी मस्तपैकी मांडी घालून तो बसला. मेघा फक्त त्याच्या हालचाली आश्चर्याने पाहत होती. राजीव, हे काय चालले आहे तुमचे. जिना झाला, बेंच झाला, आता इथे झाडाखाली बसायचे आहे. सुप्रीम CFO ना काय झालंय आज. मेघा, बसा, फिर ऐसा मौका मिले ना मिले, फिलहाल ये लम्हा जी लेते हैं. अन मग त्याचा तो ओसंडून वाहणारा उत्साह अन आनंद पाहत मेघाही पर्स अन खाऊची बॅग मध्ये ठेवत जियाच्या शेजारी बसली. जियाने सहजच तिचा हात पकडून तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. मेघाने सॅक उघडून डब्बा जियाच्या हातात दिला आणि हे काय सरप्राईज असे भाव जियाच्या चेहऱ्यावर तरळले. डब्बा उघडून भाजणीचे वडे पाहून मेघाला घट्ट मिठी मारली. तू माझा फरमाईश डे लक्षात ठेवला, थँक्यू थँक्यू थँक्यू. मेघाही त्या घट्ट मिठीने हळवी झालीच. दोघींनीही एकमेकींच्या डोळ्यातील पाणी टिपले. समोर बसलेले आर्या अन राजीव त्या दोघींकडे पाहत एकमेकांकडे पाहत होते. आर्याने राजीवच्या कानात हळूच कुजबुजले. माझी मम्मा आणि जिया एकदम सेम, बोथ आर क्राय बेबीज, सारखी मुसुमुसू सुरू असते. राजीवही मग डोळे मोठे करत हसू लागला. आर्याचीही त्याला साथ मिळाली आणि जिया मेघा त्या दोघांकडे रागाने बघत होत्या. जिया, त्या दोघांना सांग, वडे हवे असतील तर आम्हाला चिडवणे आणि हसणे ताबडतोब बंद करा. राजीव अन आर्याकडे रोखून पाहणारी ती. ओ आर्या, समवन इज अँग्री. आधी वडे खाऊया, मग आरामात हसूया, काय म्हणते.
मुद्दाम भुवया उडवत तिला आव्हान देणारा तो. येस अंकल असे म्हणत आर्याने पुढे केलेल्या हातावर राजीवने नकळतच आनंदात स्वतःहून टाळी दिली. अन मेघाने पाहिले हे जाणवताच मी टाळी दिलीच नाही असा आव आणला. राजीव, वेलकम टू हसताना टाळी देणे गँग. आज CFO पण सामील झाले. आर्या, थँक्स अ लॉट बच्चा. जियानेही कुकीजचा डबा बाहेर काढत उघडून ठेवला. मेघाने आणलेली लसणाची चटणीही होती तोंडी लावायला. सिंघानिया शाळेच्या गार्डनच्या आवारातील वडाच्या पारावर सकाळच्या 11:30 वाजता अंगत पंगत बसली. एक सुप्रीम CFO आणि एक VP ऑफ द SWC. आज फक्त मम्मा आणि डॅड होते. खाऊचे डब्बे आणि सभोवती हसत खेळत गप्पा करत शहरातील वनभोजनाचा आनंद घेणारे मेघा, जिया, आर्या आणि राजीव. वाव, यम्मी, मस्तच झाले आहेत. जियाचा चिवचिवाट. राजीवने वडा उचलत मेघाकडे पाहिले. तुकडा तोडून तोंडात टाकला. मेघा अधीरतेने त्याच्या डोळ्यातील प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक. राजीव, कसा झाला आहे? तुम्ही आधी कधी खाल्ला नसावा. आय होप आवडला असेल. मेघा, इट्स डिलिशियस. मेघा, तुमच्यासोबत आमची मेजवानी असते. आम्ही खाण्याचे हौशी आणि तुम्हाला कुकिंगचा शौक. हम तो आज बहुत खुश है. त्याच्या डोळ्यातील कौतुक आणि समाधान तिच्यापर्यंत पोहोचले आणि मनोमन सुखावली. तुला माहितीये आंटी, मी फर्स्ट टाइम कुकिंग करते म्हणाली तर डॅड म्हणाला काही कुकिंग वगैरे करायची गरज नाही, स्टडी कर. आणि त्याच्या हातातून वडा निसटलाच. घाबरून मेघाकडे पाहिले. जिया, मी म्हणालो की तू लहान आहेस कुकिंग शिकण्यासाठी. मेघाच्या रोखलेल्या नजरेला त्याची उत्तराची सारवासारव. नाही डॅड, आय रिमेंबर क्लिअरली यू सेड डोंट वेस्ट टाइम. हो का? कुकिंग इज वेस्टिंग टाइम का? जिया, हे वडे पण मी टाइम वेस्ट करूनच बनवलेत. जाऊ दे, तू डॅडना नीट समजावून सांग हा कुकिंगचे महत्व. जियाच्या डोक्यावर हात फिरवत राजीवकडे दुर्लक्ष. राजीव, मुलींसमोर असं बोलतं का कोणी? जेवणाची हौस तुमची, मी बनवलेले पदार्थ आवडतातही आणि हे असं बोलून दुखवायचं. मिस जोशी, सॉरी बट आय डिड नॉट मीन दॅट. त्याचा अति केविलवाणा आवाज. मेघा, अब माफ भी कर दो, गलती हो गई. यार, कसे समजावू यांना. जिया पण ना. आंटी, पण डॅड लास्ट संडे माझ्याकडून मसाला टी बनवायला शिकत होता. आता राजीवला ठसका लागलाच, पण मेघाचे आश्चर्याने आनंदलेले डोळे काही वर पाहायला तयार नव्हते. जिया, इनफ. राजीवचे हळू आवाजात गुरगुरडे. आता आवडतं त्याला कुकिंग. काल रात्री कुकीज मध्येही मदत केली. जियाने मेघाला कुकीज भरवत डॅडकडे पाहिले. डॅडची बाजू सांभाळण्याचा तिचा थोडासा प्रयत्न. त्याच्या मदतीचा गोडवा कुकीज मध्ये नक्कीच उतरलेला. येस, समवन टोल्ड मी कुकिंग इज अ लाईफ स्किल. आर्याच्या वॉटर बॉटल मधून पाणी पीत तो मेघाकडे हळूच पाहत होता. चुपके चुपके. राजीव, आणि हा मसाला टी कोणासाठी शिकत आहात? मेघा, आइए घर पर कभी, हमारे हाथ की चाय पीने. अंकल, मला पण मम्मा ओरडलेली जेव्हा मी लेफ्ट हँडने लिहित होते. मम्मा रागावणार त्या आधीच आर्याने एक वडा उचलला. आर्या, पुरे. मेघाच्या भुवया आकसलेल्या. मम्मा, तूच म्हणाली ना आधी उजव्या हाताने नीट लिही, डाव्या हाताने लिहायची गरज नाही. वड्याचा घास घेत आर्याची बडबड. ओ आर्या, मग तू मम्माला समजावले का? डिड यू टेल हर अबाउट ॲम्बिडेक्स्टरिटी? मुद्दाम मेघाकडे बघत एक भुवई उडवलीच. येस अंकल, लास्ट संडेला ती लेफ्ट हँडने स्वतःचे नाव लिहित होती. तिच्या हातातील कुकी खटकन दातात तुटली अन भुगा साडीवर. आर्या, मी असे काहीही केले नाही.
साडीवर सांडलेला भुगा हातात गोळा करत राजीवकडे न पाहण्याचा प्रयत्न. मम्मा, मी पाहिले तुला. तुझ्या ऑफिस डायरीत तू लिहित होती, पण खूप वाईट अक्षर येत होते. आर्या, मेघाने डोळ्यानेच दटावण्याचा असफल प्रयत्न आणि खिदळणारी आर्या. इट्स ओके मिस जोशी, रोज प्रॅक्टिस करा, जमेल तुम्हाला. यू कॅन ट्रेन युअर ब्रेन द वे यू वॉन्ट. मेघा, आज बच्चे हमारा राज बता रहे हैं. राजीव, आज काही खरं नाही. अजून काय काय ऐकायचं आहे देव जाणे. जियाने हळूच चॉकलेटचा बॉक्स बॅग मधून बाहेर काढला. हे घे आर्या, डॅडने आणले रियादवरून. बॉक्स हातात घेण्याआधी आर्याने मम्माकडे पाहिले. घेऊ का मम्मा? डोळ्यांचा मूक प्रश्न. मेघाने नजरेनेच घे म्हणता क्षणी आर्याने जियाकडून बॉक्स घेतला. मेघा आणि आर्याची नजरेची प्रश्नोत्तरे राजीवला जाणवली. त्याने हळूच आर्याला विचारले, काय झाले? मम्मा काही बोलली का? अंकल, फर्स्ट टाइम तुम्ही ते बेल्जियम चॉकलेट्स आणलेले, मम्मा ओरडली मला बॉक्स घेतला म्हणून. तिचा किंचित रडवेला स्वर. आर्या, प्लीज बास हा आता. मम्मा, मला ओरडलीस, पण तूच अर्ध्यापेक्षा जास्त चॉकलेट्स संपवले. ओ रिअली? आर्या, मी खाल्ले नाहीत, काहीही सांगू नको. मम्मा, मी रोज सकाळी उठून मोजायचे, एक चॉकलेट कमी असायचे. तू रात्री काम करताना गुपचूप खायची ना? खरे सांग. रिअली मिस जोशी? रोज नाही, कधीतरी. जिया ही मेघाकडे पाहून खुदू हसत होती. राजीवने आर्याकडून मेघाकडे पाहत हसू दाबून ठेवण्याचा प्रयत्न. आणि आत्ता या क्षणी इथून पळून जाता आले तर बरे, या विचारात मेघाने कपाळाला लावलेला हात. मेघा, चॉकलेट चोर, या बॉक्समधील चॉकलेट खाताना आमची आठवण जरूर येऊ दे. राजीव, असे पाहू नका. जिया आर्या दोघीही मला हसत आहेत. आर्याने लगेच चॉकलेट्सचा डब्बा उघडला. थँक्स अंकल, असे म्हणत गोल चॉकलेट उचलून राजीवच्या तोंडाजवळ नेले. त्यानेही हसतच तिच्या हातून पहिले चॉकलेट खाऊन घेतले. आर्याच्या त्या कृतीने मनोमन सुखावत त्याने मेघाकडे पाहिले. ती थक्क होऊन आर्या आणि राजीवकडे पाहत होती. माझी आर्या, घरात येणारे चॉकलेट पहिले स्वतःच्या तोंडात टाकणारी. मलाही पहिला तुकडा कधीच मिळत नाही. आज राजीव अंकलना पहिलं चॉकलेट भरवत आहे. आर्यातील हा बदल अचंबित करणारा आहे. आजच तर भेटली त्यांना, आणि एवढी कशी काय गुंगली आहे? राजीवही लाड करत आहेत. डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणे, कानात काहीतरी सांगत दोघंही हसणे. राजीव आणि आर्या टीम झाल्यासारखे वाटत आहेत. आम्हाला पण हवे. जियाने चॉकलेट घेऊन मेघाला अर्धे भरवले आणि उरलेले अर्धे स्वतःच्या तोंडात टाकले. डॅड, तू आंटीचा मोबाईल नंबर घेऊन ठेव, मला तिच्याशी बोलायचंय. ओके जिया. आंटी, मी रेसिपीसाठी तुला फोन करेन, चालेल ना? मेघाच्या साडीचा पदर हातात पकडून जिया बोटाभोवती फिरवत होती. हो, कर ना. आणि अशाच गप्पा मारायच्या असतील तर? तरीही कर. आणि कधी रात्री आठवण आली तर रात्री पण फोन कर. रोज करू? चालेल? हो बाळा, कधीही कर. मेघाने प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. कुकीजचा डब्बा बंद करून मेघाकडे दिला. कुकीज आजी आजोबांना पण दे, आणि मला सांग त्यांना आवडल्या का. आंटी, एक गोष्ट आहे, पण तू आर्याला ओरडायचं नाही, प्रॉमिस? जियाने हळूच डॅडकडे आणि आर्याकडे पाहिले. ओके, प्रॉमिस. मेघानेही राजीवकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हटले. सिंगापूरहून राजीवने आणलेले सायन्स किट तिने बाहेर काढले. मेघाच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव राजीवला जाणवले. मिस जोशी, हे गिफ्ट 15 दिवसांपूर्वीच आणलेलं. तेव्हा आर्याने घेतलं नाही, तुम्हाला वाईट वाटेल म्हणून. पण नाऊ आय एम रिक्वेस्टिंग, हे तिच्यासाठी खास आणले आहे. आज त्यांनी डिबेट अवॉर्ड जिंकले अँड बी माय बडी ही इतकी सुंदर कल्पना मांडली. हे तिचे कौतुक म्हणून ठेवून घ्या,
प्लीज. राजीव, आता हे काय आहे? चॉकलेट्स पुरे ना. उगीच आर्याला अशा गोष्टींची सवय होईल. मेघा, पुन्हा त्या गिफ्टची किंमत किती, महाग किती हा विचार करू नका. प्लीज मिस जोशी. आंटी, ठेव ना गो प्लीज. आणि त्या 2 विनवण्यांसमोर मेघाचा नकार मावळला. मेघाचा होकार मिळताच आर्याने पटकन राजीवच्या गळ्यात हात टाकत त्याला मिठी मारली. बेसावध असलेला तो झाडाच्या खोडावर आपटणार होता, पण सावरले स्वतःला आणि आर्यालाही पाठीवर थोपटले. ओय माय स्ट्रॉंग गर्ल, नाव यू डोंट क्राय. आपण दोघे रडूबाई नाही, बरोबर ना? हा अंकल, आणि आता वडे पण खाऊन झालेत. पुन्हा हसणे आणि पुन्हा एकमेकांना टाळी. मेघा हतबुद्ध. हे दोघेही गॉन केस झालेत. आर्या तर आर्या, राजीव तिला अजून फूस लावत आहेत. आंटी, जाऊ दे, लक्ष नको देऊ. वी आर सेन्सिटिव्ह पीपल. डॅड, आम्हाला चिडवू नको हा, मी दादाजींना सांगेन. चौघांच्या थट्टा मस्करीत वेळ असाच गेला. साधारण 12:30 होत आलेले. मेघाने पायाजवळ ठेवलेल्या मोबाईलवर मेसेज झळकला. आय हॅव कॉल ॲट 1 PM. खरगपूर प्लॅनसाठी आम्हाला निघावे लागेल. राजीवचा मेसेज होता. मुलींच्या नकळत वाचून मेघाने त्याच्याकडे पाहत डोळ्यांनीच होकार दिला. मेघा, असेच दिवसभर बसायलाही खूप आवडले असते, पण ड्युटी कॉल्स. राजीव, डोंट वरी. सकाळचा वेळ तुम्ही जियाला दिलात हेच खूप आहे.